नमस्कार. दिनांक 6 जुलै. कथेचं शीर्षक आहे खुशाल गावी जाऊन राहा. लोकांच्या त्रासाने बडोद्याच्या भाऊ खेडकरांना गाव सोडावे लागले. महाराजांनी त्यांना 7 कुचके हरभरे दिले व खुशाल गावी जाऊन राहा असा आशीर्वाद दिला. धन सुख संतान मिळून भाऊ सुखी झाले व ज्या लोकांमुळे त्यांना गाव सोडावे लागले ते शत्रुत्व विसरून मित्रांप्रमाणे वागू लागले. आद्य श्री शंकराचार्यांनी म्हटले आहे की मनुष्य जन्म संसार चक्रातून सुटण्याची तीव्र इच्छा आणि आत्मसाक्षात्कारी पुरुषाचा सहवास या 3 गोष्टी दुर्लभ असून त्या परमेश्वराच्या कृपेनेच मिळतात. मनुष्य जन्म मिळेपर्यंत जीव लक्षावधिक योनींमधून असंख्य वेळा फिरून आलेला असतो. प्रत्येक योनीतील स्वभाव वैशिष्ट्यांचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. पुढील जन्मात तो त्यानुसार वागत राहतो. प्रत्येक जन्मागणिक घट्ट होत जाणारे आणि अखेर मनुष्य जन्मात सर्वाधिक क्लेशकारक वाटणारे हे संस्कार विशेष करून आधीच्या 7 जन्मात फारच प्रखर झालेले असतात. म्हणून दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाल्यावर ईश्वराच्या आराधनेचा छंद लावून घेतल्यास या जीवमरणाच्या चक्रातून सुटण्याची इच्छा होणे आणि सद्गुरूंचा सहवास घडणे हे देवकृपेनेच घडते. या कथेतील भाऊ खेडकर हा असा प्रापंचिक जीव आहे. त्याला पूर्व संस्कारांमुळे जगणे कठीण झाले होते. हे पूर्व संस्कार विकारांचे होते व तेच आता शत्रूप्रमाणे छळत होते. पण त्याला मोक्ष मुक्तीची इच्छा झाली आणि भाग्य थोर म्हणून महाराजांसारख्या परब्रह्माकडे तो आला. महाराजांनी त्याचवर कृपा केली. 7 कुचके हरभरे म्हणजे चणे दिले. खुशाल आपल्या गावी जाऊन राहा असे अभयही दिले. विषावर विषाचाच उतारा द्यावा तसे झाले. आधीच्या 7 जन्मातील वैर्याप्रमाणे छळणारे विकार एकदम शांत झाले व ते जीवाशी मित्रत्वाने वागू लागले. सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने विषय विकारही कसे सात्विक बनतात ते पुढे जुलै 18च्या कथेत येणारच आहे. विषयांना प्रभू चिंतनाकडे वळवावे असे जे म्हणतात ते महाराजांनी येथे करून दाखवले आहे. मद्य मांस माश मत्स्य मैथुन अशा 5 मकारात अखंड बुडालेली व्यसनी माणसे महाराजांच्या उपासनेने पार बदलून गेल्याची कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभोवती आहेत. खुशाल गावी जाऊन राहा या अभयवचनाचा अर्थच मुळी जीवनातून उठलेल्या जीवाला पुन्हा प्रस्थापित करणे असा आहे. जगद्गुरूंनी सांगितलेल्या 3 दुर्लभ गोष्टी ईश्वर कृपेने मिळतात हे खरे असले तरी ईश्वर कृपा होण्यासाठी उपासना करणे आवश्यक असते हे विसरून चालणार नाही. धन्यवाद.